बाळ आहे हे 3 महिन्याचं आहे आता. ज्यावेळेस ते 1.5 महिन्याचं होतं, ज्यावेळेस त्याचं रेग्युलर इंजेक्शन ज्यावेळेस त्याला दिले, पण ज्यावेळेस त्याला ताप आला तो ताप जवळजवळ महिनाभर गेलाच नाही. आणि तो जो ताप आहे तो हाय फीवर ग्रेड मध्ये गेला, जो 103 ते 110 पर्यंत असतो. आणि हा ताप त्याला महिनाभर होता. आणि ते सांगतात की परमेश्वराने ते प्रार्थना करत होते या सर्व परिस्थितीमध्ये देखील. डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या किडनीला स्वेलिंग आलेली आहे, बॉडीमध्ये इन्फेक्शन आहे आणि 2-3 अजून रिपोर्ट्समध्ये पॉझिटिव्ह सांगितलं. पण ही फॅमिली ते म्हणतात की आम्ही प्रभूकडे प्रार्थना करत राहिलो, परमेश्वराचा दावा केला आणि परमेश्वराने या लेकराला आरोग्य दिलेलं आहे. 14 मे रोजी ते दवाखान्यात गेले होते, त्याला ऍडमिट केलं ICU मध्ये. डॉक्टरने देखील गॅरंटी दिली नव्हती, पण परमेश्वराच्या कृपेने 20 तारखेला त्याला डिस्चार्ज मिळालं आणि ते बाळ एकदम सुखरूप आहे आणि परमेश्वराने पूर्ण आरोग्य दिलं. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. हालेलुया. Small child. हालेलुया. आमेन. Bless the child of Father. Thank you, Jesus. हे काका आहेत, त्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे. त्यांना लघवी करता येत नाहीये आणि ते लघवीला जायचे, पण त्यांना युरिनेट होत नव्हतं आणि त्यांचा प्रायव्हेट पार्ट जो आहे तो सुजलेला होता आणि त्यांना खूप दुखायचं. डॉक्टरांना त्यांनी दाखवलं, डॉक्टरांनी चेक केलं. ते म्हणले की तुम्हाला सूज आलेली आहे आणि हे कॅन्सर सुद्धा असू शकतो, आपल्याला सर्जरी करावी लागेल. पण हे भाऊ म्हटले की मी शनिवारी प्रेयरला येतो आणि प्रार्थना करतो आणि बायबलची जे आरोग्याचे वचन आहे ते स्वतःच्या जीवनावर ते जाहीर करू लागले. आणि प्रभू येशूला ते म्हणाले, देवबापा मला सर्जरी नको आणि मला तो कॅन्सरही नको. आणि ते म्हणतात 15-20 दिवस झालेले आहेत, त्यांना नॉर्मल युरिन होती आणि त्यांना सूज देखील नाहीये आणि देवबापाने त्यांना आरोग्य दिलेले आहे. म्हणून सर्व गौरव ते प्रभू येशूला देतात. You know what I liked? मला काय आवडलं? He said I used to claim those verses of healing from the Bible. मला हे आवडलं की ते म्हणतात की बायबल मधून जी आरोग्याची वचनं आहेत ती सगळी मी बोलायला लागलो. बरोबर आहे, तुम्ही असं करायचं. हो, बायबल मधले आरोग्याचे वचन मी काढले वेगळे आणि ते रोज प्रेयर झाल्याच्या नंतर डिक्लेअर करतो. Declare करायचं. बघा, Can you वा. imagine? त्याचाच हा परिणाम आहे. आमेन. God bless you. आपल्यामध्ये सिस्टर आहेत, अंबिका सिस्टर, आणि त्यांची फार अद्भुत साक्ष आहे. 2025 जूनमध्ये हे बाळाचा गर्भ त्यांना राहिला आणि त्यावेळेला असं झालं, 3 महिन्यानंतर त्यांची फर्स्ट सोनोग्राफी जेव्हा करण्यात आली तर कळालं बाळाचं जे नाकाचं हाड आहे ते वाढलेलं नाही आहे. आणि डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुम्ही हे बाळ अबॉर्ट करा. परंतु ते सिस्टर म्हणतात की मी अबॉर्ट केलं नाही. 5व्या महिन्यामध्ये पुन्हा चेक करण्यात आलं, बाळाचं संपूर्ण सोनोग्राफी केली, तेव्हा पण तेच प्रॉब्लेम सांगितलं डॉक्टरांनी. खूप काही कॉम्प्लिकेशन सांगितलं, ब्रेनचं विकसन झालेलं नव्हतं. तर त्यांनी खूप वेगवेगळ्या ठिकाणी गेले, डॉक्टर केले. सर्व डॉक्टरांनी हेच सल्ला दिला, तुम्ही हे बाळ अबॉर्ट करा. घरच्यांनी पण हे सांगितलं, हे बाळ तुम्ही अबॉर्ट करा. परंतु कोणीतरी त्यांची मैत्रीण आहे, ते आपल्या चर्चला येतात आणि ते म्हणतात त्यांनी ह्या चर्चविषयी सांगितलं आणि ते विश्वासूपणे नियमितपणे दर शनिवारी आपल्या सभेला ऑनलाईन पाहायच्या आणि रोज त्यांची जी मैत्रीण आहे त्यांच्याबरोबर सहमत होऊन प्रार्थना करायची. आणि अद्भुत चमत्कार प्रभूंनी केला. त्यांची परिस्थिती किती नकारात्मक असली, किती भीतीदायक असली, तरी प्रभूंनी असं काम केलं त्यांच्या जीवनामध्ये. जसं त्यांनी विश्वास ठेवला, प्रभूंनी अद्भुत काम केलं. त्यांचं बाळ पूर्ण नॉर्मल डिलिव्हर झालं. पूर्ण 9 महिने जी डिलिव्हरी आहे ते व्यवस्थित राहिली. प्रभूने सुंदरसं बाळ मुलाचा आशीर्वाद देऊन प्रभूने आशीर्वाद दिले. आमेन. Thank you, Father. God bless you. हे निलेश हेरलेकर आहेत आणि आज ते साक्ष घेऊन कोल्हापूरवरनं आलेले आहेत. आणि ते सांगतात 2019 मध्ये त्यांनी नवस केलता की प्रभू येशू मला तू मुलाचा आशीर्वाद दे आणि त्यांना हा मुलगा झालेला आहे. See that. आणि ते म्हणतात की त्या ऑनलाईन आपले शनिवार रविवार सोमवारच्या सभा बघतात, प्रार्थना अटेंड करतात आणि सर्व आशीर्वाद क्लेम करतात. ही बहीण सांगते की त्यांच्या अंगामध्ये खूप वेदना होत्या, खूप त्रास होते, अनेक डॉक्टर केले पण त्यांचं निधन काही होत नव्हतं. पण ते म्हणतात जसं ते प्रार्थना अटेंड करतात देवबापाने त्यांना मोकळीकता दिलेली आहे. त्यांचे अश्रू सांगत आहेत की देवबापाने एक मोठं कार्य त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे. सर्व गौरव प्रभू येशूला. प्रभू आहे ना. God bless you, बेटा.